नमस्कार. आज आपण सीबॉर्न लायब्ररीचं इंट्रोडक्शन आणि काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता सीबॉर्न लायब्ररी म्हणजे काय आणि ती कशासाठी यूज केली जाते वगैरे हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. आणि आतापर्यंत आपण जेवढं काही बघितलं की पांडाज म्हणा, NumPy म्हणा, त्यानंतर मॅटप्लॉटलिब लायब्ररी वगैरे त्यावरून आपण कसे व्हिज्युअलायझेशन्स किंवा चार्ट्स वगैरे बनवू शकतो वगैरे ते. तर स्टॅटिस्टिकल ऑपरेशन जेव्हा असतात म्हणजे स्टॅटिस्टिकल म्हणजे कोणते जास्त करून मॅथमॅटिकल जे ऑपरेशन असतात ते. आता हे जे कामं असतात ना जास्त करून डेटा सायंटिस्ट वगैरे लोक जे असतात ना ते करतात स्टॅटिस्टिकलचे जे कामं आहे ते. परंतु डेटा अनालिस्ट म्हणून पण आपल्याला एवढा यूज होणार नाही, परंतु थोडाफार तरी आपला अवेअरनेस असायला पाहिजे. त्यासाठी स्टॅटिस्टिकल लायब्ररीज किंवा सीबॉर्न लायब्ररी आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि ती कशी आपण यूज करू शकतो. कारण आपण लिब मध्ये जेवढं पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन करू शकत नाही तेवढं आपण सीबॉर्न मध्ये व्यवस्थित म्हणजे इफेक्टिव्ह आपण व्हिज्युअलायझेशन बनवू शकतो. त्यासाठी सीबॉर्न लायब्ररी बघायची आहे. तर सीबॉर्न लायब्ररी जी आहे की व्हॉट इज इट, तर इट्स अ व्हिज्युअलायझेशन लायब्ररी बेस्ड ऑन मॅटप्लॉटलिब जी आहे त्याच्यावरतीच बेस्ड आहे आणि हाय लेवल इंटरफेस फॉर ड्रॉइंग अट्रॅक्टिव्ह अँड इन्फॉर्मेटिव्ह स्टॅटिस्टिकल ग्राफिक्स हे प्रोव्हाइड केले जातात. आता याच्यात cborn.pydata.org जी वेबसाईट आहे त्यात सर्व डिटेल्स आहे आणि हे जे आहे याच्यात आपल्याला कुठे कुठे काय कोणते कोणते चार्ट्स वगैरे बनवता येतात वगैरे ते सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहेत. म्हणजे आता याच्यावरती जर तुम्ही एखाद्या चार्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन येईल आणि याच्यात कसं तुम्ही प्लॉटिंग वगैरे करू शकतो. आता बघा एवढ्या पद्धतीचं प्लॉटिंग वगैरे जे आहे ते अशा पद्धतीचं आपण भरपूर चार्ट्स एकाच याच्यावरती लगेच एवढा 2-3 लाईनचा कोड लिहून आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे एवढं पॉसिबल आहे की आणि याच्यात काही इनबिल्ट डेटा सेट पण दिलेले आहे. इनबिल्ट डेटा सेट दिलेले आहे त्याच्यावरती. आता हा एक पेंग्विनचा डेटा आहे, त्याच्यावरती हा डेटा सेट फक्त आपण लोड करायचा आहे. आता SNS जे आहे इम्पोर्ट सीबॉर्न ॲज SNS म्हणून जी व्हेरिएबल घेतले आपण त्याच्यावरती आपण काही फंक्शन्स असतात लोड डेटा सेट वगैरे, मग नंतर प्लॉट किंवा पेअर प्लॉट त्या टाईपचे जे असतात ते आपण देऊन अशा पद्धतीचे चार्ट्स आपण बिल्ड करू शकतो. आता मग याच्यात भरपूर आहे. मग टाइम सिरीजचे डेटा आहे. आता टाइम सिरीज मध्ये पण भरपूर आपण काय काय करू शकतो. लाईन चार्ट्स वगैरे आहे, बॉक्स प्लॉट्स वगैरे, हिट मॅप, असे बरेचसे आहे की जे आपण यूज करू शकतो. आता एवढे कॉम्प्लिकेटेड आपण यूज करणार आहेत का, तर एवढं शक्य होत नाही. आपण सगळे जे जास्त करून जास्त सायंटिफिकली काम करतात किंवा ऍज अ डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतात त्यांना याचं यूज होऊ शकतो. तरी तरी पण आपण सिंपल सिंपल आपले जे चार्ट्स आहे की आपल्याला काही गोष्टी तरी आपल्याला प्लॉट करता आल्या पाहिजे, की जसं की लाईन चार्ट म्हणा, बार चार्ट म्हणा, परत आपले हॉरिझॉन्टल लाईन चार्ट, व्हर्टिकल लाईन चार्ट, स्कॅटर प्लॉट वगैरे असे थोडेफार तरी आपल्याला आले पाहिजे आणि त्यासाठी काय कोड यूज करायचा ते इथे दिलेलं आहे. आता थोडंसं जसं जसं आपण जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स घेऊ तेवढं आपण हे चार्ट्स तसे यूज करू शकतो. आता याच्यात समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की आपल्याला डेटा माहित पाहिजे आणि तो डेटा कसा आपल्याला प्लॉट करायचा आहे त्यानुसार हे सर्व गोष्टी प्लॉटिंग आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हा सर्व डेटा आहे आणि मग त्यात आपण हे जे जे पाहिजे ते आपल्याला करू शकतो. इथं एक ट्युटोरियलचं एक ऑप्शन आहे जिथे आपल्याला इंट्रोडक्शन टू सीबॉर्न, मग आता हाय लेवल ग्राफिक्स वगैरे करायचे असेल तर ते आपण इम्प्लिमेंट कसे करायचे त्याचे सर्व डिटेल दिलेले आहे. वन बाय वन गो थ्रू करू शकतो आपण काय काय करू शकतो. याची ॲज अ बिगिनर डेटा अनालिस्ट म्हणून तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन लेवलची अंडरस्टँडिंग असली तरी चालते. म्हणजे की तुम्हाला ॲटलिस्ट सीबॉर्न लायब्ररी काय आहे ते माहिती पाहिजे आणि सीबॉर्न लायब्ररी चा प्रोग्राम तुम्ही कसे लिहू शकतात. ॲटलिस्ट थोड्याफार तरी चार्ट्स 2-3 चार्ट्स तुम्हाला आले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जास्त शिकशाल तेवढा याचा फायदा होणारच आहे. जेव्हा स्टॅटिस्टिकलचे काम, आता हे बघा स्टॅटिस्टिकलचे हाय लेवल ग्राफिक्स आपल्याला जेव्हा बिल्ड करायचे असतात तेव्हा आपण हे सीबॉर्न लायब्ररी यूज करतो. त्यासाठी आपण याच्यात असं म्हणू नाही शकत की आपल्याला खूप ऍडव्हान्स मध्ये सीबॉर्न येत आहे वगैरे, असं नाही. परंतु ऍटलिस्ट बिगिनर लेवलला
तुम्हाला एखादा सॅम्पल डेटा सेट क्रिएट करता आला पाहिजे, त्याच्यावरती आपण प्लॉटिंग करू शकतो विथ द हेल्प ऑफ सीबॉर्न. तर ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हे गोष्टी आहेत की जिथे आपल्याला जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण यूज करू शकतो. आणि याच्यात बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहे. त्याच्यात इंटरफेस म्हणा, APIचा ओव्हरव्ह्यू वगैरे, याचे एक्झाम्पल सहित जर आपण बघितलं तर विथ एक्झाम्पल ते एक्सप्लेन केलेले आहे. आणि आपण हे स्वतःहून थोडेफार अंडरस्टँड करून, आपल्याला एवढं काही अवघड नाही काय काय मेन्शन केलेले आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते. फक्त हे फंक्शन्स कसे यूज केलेले ते आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे. आणि मग त्यानुसार याच्यात काय चेंज होतोय, वरती हा चार्ट कसा आहे, इकडे इथे काय काय यूज केलेले आहे, त्यानुसार आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे आणि भरपूर असे पॉवरफुल चार्ट्स आहे जे आपण यूज करू शकतो. बघा, अशा पद्धतीचे पण चार्ट्स आहे. म्हणजे हे हॉरिझॉन्टल झाले लाईन चार्ट म्हणा, फील्ड लाईन चार्ट म्हणू शकतो आपण, किंवा जॉईंट प्लॉट आहे. आणि यालाच असं हॉरिझॉन्टल मध्ये पण केलेलं आहे. हे व्हर्टिकल आहे आणि हे हॉरिझॉन्टल पण असे आपण करू शकतो. म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये, म्हणजे असं नाही की आता कॉम्बिनेशन मध्ये काय आहे की एक चार्ट इथं स्कॅटर प्लॉट आहे आणि इकडे हा आहे तो लाईन चार्ट आहे. म्हणजे असे दोन जॉईंट प्लॉट आपण क्रिएट करू शकतो. आणि त्याचाही त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला क्विकली इनसाइट्स आपले त्याच्यातून भेटू शकतात. तर त्या पद्धतीचे आपण चार्ट्स करू शकतो. आता इथं बघा, मल्टिपल चार्ट्स आपण असे डेव्हलप करू शकतो, जिथं की एकाच पेज वरती सर्व चार्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे आपण प्लॉट करू शकतो ते दिलेले आहे. म्हणजे तुम्ही इथं बघा, बिल लेंथ आहे, डेप्थ आहे, इथं फ्लिपर लेंथ आहे आणि बॉडी मास, असे 4 कंपोनंट आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट मग हे सर्व कसं प्लॉट केलेलं आहे ते दिलेलं आहे. असे वेगवेगळे बघा, आता हे ह्या टाईपचे पण चार्ट्स आहे की जे आपण करू शकतो. यासाठी फक्त थोडंसं इथं जे आहे ना, आता ग्रेड सिलेक्ट करायची, नंतर मॅप लोअरला काय पाहिजे, मग केडी प्लॉट, आता इथं बघा SNS.KD प्लॉट, मग स्कॅटर प्लॉट, हिस्टोग्राम प्लॉट, असे आपल्याला फक्त टाईप मेन्शन करावं लागतं आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला हे मेन्शन करावं लागतं. तर अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी आहेत की जिथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्लॉट करून आपण एक्झाम्पल्स यूज करू शकतो. आता हे याच्याकडे एवढं लगेच असं खूप कॉम्प्लिकेटेड वाटतंय वगैरे असं म्हणून बघू नका लगेच. ह्या गोष्टी ज्या आहे ना, त्या हळूहळू तुम्हाला जमतील. जसं जसं तुम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स करसाल तसे जमेल. परंतु ॲटलीस्ट तुम्हाला जरी सपोज कुठेतरी डेटा अनालिस्टचा जॉब लागला आणि तिथं पायथॉन यूज करायला लावत असेल, तर तुम्हाला ॲटलीस्ट सुरुवात तरी करता आली पाहिजे. पायथॉन मध्ये नेमकं करायचं काय, सीबॉर्न जर यूज करायला सांगितलं, सीबॉर्नचं कुठे रेफर करायचं, तर ते तरी आलं आलं पाहिजे. मग त्यासाठी ही जी एक वेबसाईट आहे, seaborn.py.org, ही रेफर करायची. भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहे आणि त्यानुसार आपण याची ती प्रॅक्टिस करू शकतो. माझ्या याच्यात आता तुम्हाला जसं सांगितले की मी वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स बनवू शकतो आपण. तर फीचर्स काय असतात की पहिली गोष्ट आहे ते डेटा व्हिज्युअलायझेशन. म्हणजे सीबॉर्नचे काय आहे की आपण कोणत्याही प्रकारचे, किती प्रकारचे प्लॉट्स आपण करू शकतो. टाइम सिरीजच्या रिलेटेड, जॉईंट डिस्क्रीट, जसं मी सांगितले जॉईंट चार्ट पण क्रिएट करू शकतो, वायलिन प्लॉट्स वगैरे असे वेगवेगळे आहेत. मग स्टॅटिस्टिकल अनालिसिस, जे काही स्टॅटिस्टिकलचे अनालिसिस असतात, कॉम्प्लेक्स डेटा सेट असेल आणि त्याच्यावरती काही वेगवेगळं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं असेल, तर आपण हे सीबॉर्न लायब्ररी यूज करू शकतो. आणि पांडाज बरोबर इंटिग्रेशन पण होतं. म्हणजे पांडाचे डेटा फ्रेम्स आहे, म्हणजे आपण एक डेटा सेट घेतला आणि तो डेटा सेट आपण पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केला आणि त्याला नंतर तो आपण डायरेक्टली सीबॉर्न मध्ये रीड करू शकतो आणि सीबॉर्न मधून आपण मग चार्ट वगैरे प्लॉट करू शकतो. तर त्यासाठी आपण हे पांडाज इंटिग्रेशन विथ पांडाज सोपं आहे इथं, ते होतं. त्यानंतर स्टायलिंग, बिल्ट इन थीम्स दिलेले. बिल्ट इन म्हणजे काय की बरेचसे जे डिझाईन्स आहे चार्टचे वगैरे ते बिल्ट इन केलेले. म्हणजे बिल्ट इन म्हणजे काय, मॅटप्लॉटलिब बरोबर, म्हणजे सीबॉर्नची जी लायब्ररी आहे त्याच्यात बिल्ट इन कलरिंग वगैरे, कलर पॅलेट वगैरे हे सर्व गोष्टी दिलेल्या आहे. म्हणजे त्या फक्त आपल्याला यूज करायच्या आहेत. त्यामुळं बरचसं काम आपलं, भरपूर कोड लिहिण्याची गरज नाही. जे काय आपण फक्त रेफर केलं तर त्यानुसार आपण ते डेव्हलप करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काही की फीचर्स आहेत जे आपण सीबॉर्न मध्ये आपल्याला लागतील. आणि म्हणजे इथं एक की पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे की जे काही स्टॅटिस्टिकलचे पॉइंट्स असतील, स्टॅटिस्टिकलचे क्वेश्चन्स म्हणजे
एक्झाम्पल्स असतील, स्टॅटिस्टिक्सच्या रिलेटेड जेवढं वर्क आहे मॅथेमॅटिकल, त्याच्यावरती तुम्हाला जेव्हा अनालिसिस करण्याची गरज पडते तेव्हा हे सीबॉर्न नक्कीच युजफुल आहे. आणि जे सायंटिस्ट असतात, डेटा सायंटिस्ट वगैरे, ते खरंच खूप म्हणजे याचा यूज करतात, जिथं त्यांना बरेचसे कामं जे असतात ते अनालिसिस करायचं वगैरे असतं, ते सीबॉर्न मध्ये इझिली होतं. तर ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून तुम्हाला एवढं काम पडणारही नाही याच्यात, परंतु काही पॉईंट्स आहे की जसे की टाइम सिरीज वगैरे, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस वगैरे, असे 2-3 ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला आल्या पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही मॅटप्लॉटलिब कसं यूज करणार, पांडाज यूज कसं करणार, सीबॉर्न कसं यूज करणार, असं एखाद 2 एक्झाम्पल तरी आले पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करायला सांगतील त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या जातील आणि काही प्रोग्राम्स लिहायला याचा यूज होईल. तर अशा पद्धतीने हे की फीचर्स आहेत. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल बघूया की कसं आपण प्रॅक्टिकल करू शकतो. आणि प्रॅक्टिकल करताना आपल्याला साधारण काय गोष्ट आहे की आपल्याला कसं करता येईल. तर सुरुवात आपल्याला करायची आहे. हे जे आहे आता सिंपल जे आहे की आपल्याला काय करायचंय, एक 2-3 जस्ट कमांड आहे. कारण की एवढं लक्षात घ्या की कोणताही प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्या लायब्ररीज इम्पोर्ट कराव्या लागतात. म्हणजे पांडाचा यूज करायचा असेल तर पांडाची लायब्ररी यूज करा, इम्पोर्ट करा. सीबॉर्न यूज करायचं तर सीबॉर्न. आता सीबॉर्न साठी ही जे आहे इम्पोर्ट सीबॉर्न ॲज SNS हे यूज करायचं आहे. आणि मॅटप्लॉटलिब साठी पायप्लॉट हे आपण तो ऑलरेडी यूज करतोय की जे काय आपल्याला प्लॉटिंग करण्यासाठी लागणार आहे. तर आता याच्यात एक गोष्ट आहे की सीबॉर्न यूज करण्यासाठी तुम्हाला हे जी कमांड आहे, आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून मी रन नाही करत, परंतु तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं असेल तुमच्या सिस्टम मध्ये अगोदर, त्याच्या अगोदर यूज नसेल केलं, तर तुम्ही pip इन्स्टॉल सीबॉर्न असं टाका आणि त्याच्यानंतर एक्झिक्यूट केल्यानंतर तुमचं ही डाउनलोड होऊन इन्स्टॉल होईल. त्यानंतर आपण मग हे जर रन केलं, हे जर रन केलं तर याच्यात आपल्याला काही एरर येणार नाही. अदरवाईज जर सीबॉर्न नसेल तुमच्याकडे तर ते एरर येतील. त्यासाठी तुम्ही हे इन्स्टॉल करा. आणि त्यानंतर हे रन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एक सिंपलचा प्रोग्राम आहे जिथं आपण काय करतो, एक सीबॉर्नचं स्ट्रक्चर आहे ते रीड करण्याचा प्रयत्न करतो. एक डेटा सेट आहे, जो डेटा सेट म्हणजे एक सिंपल आहे, म्हणजे काय नाही, 4 कॉलम आहे, 4 रोचा डेटा आहे, कॅटेगरी आणि व्हॅल्यू 1 आणि व्हॅल्यू 2 असा आहे. म्हणजे याच्यात काहीच करायचं नाही. याच्यात फक्त काय करायचं की आपल्याला एक रीड डेटा डॉट CSV सिंपल फाईल आहे. आता ही घेतली मी याच्यासाठी की आपल्याला पुढच्या गोष्टी समजण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, SNS डॉट, आता SNS डॉट बार प्लॉट, बार प्लॉट जो आहे, बार चार्ट आपल्याला प्लॉट करायचा आहे. त्यासाठी बार चार्टला तुम्हाला माहिती आहे एक्स आणि वाय ऍक्सिस असतात. एक्स ऍक्सिस वरती कॅटेगरी आणि वाय ऍक्सिस वरती व्हॅल्यू. मग हे द्यायचं आहे आपल्याला, एक्स इज इक्वल टू कॅटेगरी, वाय इज इक्वल टू व्हॅल्यू 1. आणि मग पण आपला डेटा कोणता आहे, तर डेटा इज इक्वल टू डेटा म्हणजे कोणता आहे, आपण हा डेटा प्रोव्हाइड करतो. म्हणजे याचं नाव जरी आपण चेंज केलं, म्हणजे असं फाईल, डेटा फाईल, आणि डेटा फाईल, त्याला मी रन केलं. आणि मग आता हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी फक्त इथं असं डेटा फाईल देतोय. म्हणजे हे नाव सेम राहणार आहे, त्याला आपण असाइन करतोय ही व्हॅल्यू डेटा फाईल, जेणेकरून आपण सीबॉर्न लायब्ररीच्या बार प्लॉट हे फंक्शनला आपण सांगतोय की मला बार प्लॉट प्लॉट करायचा आहे. त्यासाठी एक्स ची व्हॅल्यू जी आहे, एक्स ऍक्सिस वर मला कॅटेगरी डिस्प्ले करायची, हे कॅटेगरी ABCDचं. वाय ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू 1 डिस्प्ले करायची. आणि मला डेटा कोणता प्रोव्हाइड करायचा आहे, त्यासाठी माझ्याकडे डेटा आहे तो डेटा फाईल, या ज्या डेटा फाईल मध्ये मी जो रीड केलाय तो. आणि हा बार प्लॉट फक्त इंटरनली होईल, परंतु जो ऍक्च्युअल डिस्प्ले करायचा आहे त्यासाठी आपल्याला प्लॉट डॉट शो. आता प्लॉट म्हणजे काय, PLT म्हणजे काय, तर मॅटप्लॉटलिब ची डॉट पाय प्लॉट ही एक लायब्ररी जी आपली ऍक्च्युअल डेटा सेट रीड करण्याचं काम करते. मग त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. आणि मग इथं आपण याला जर प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर सिंपल एक पटकन आपला हा एक बार चार्ट प्लॉट झालेला आहे. आपण याच्या एक्स ऍक्सिस वर कॅटेगरी ABCD आणि व्हॅल्यू 1 ही जी आहे ती वाय ऍक्सिस वरती, आणि त्यानुसार हा आपला चार्ट प्लॉट झालेला आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी होत आहेत, जिथं आपल्याला कॅटेगरी आणि व्हॅल्यू इथं आपल्याला डिस्प्ले होत आहेत.
आणि इथे ह्या गोष्टी होता नाही, म्हणजे आपण जे काही चार्ट्स वगैरे आहे ते चार्ट्स आपण यूज करताना लक्षात घ्यायचं की याच्यात बरेचसे आपण कस्टमायझेशन वगैरे करू शकतो. ते कस्टमायझेशन कसे करायचे वगैरे ते तुम्हाला मी पुढे सांगतो की कसे आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक दुसरं एक एक्झाम्पल मी आता तुम्हाला दाखवतो की कसं मी केलेलं आहे याच्यात. आता एक आयरिस म्हणून एक डेटा सेट आहे. आता याच्यात बरेचसे डेटा सेट्स अवेलेबल आहेत. म्हणजे सीबॉनची जी लायब्ररी आहे त्याच्यात इनबिल्ड काही डेटा सेट ऑलरेडी अवेलेबल आहे. आता त्याच्यात काय होतं ना की आपण आता हे 2-3 लाईन लिहिल्या सीबॉर्न ॲज अ SNS. मग त्यानंतर SNS डॉट लोड अंडरस्कोर डेटा सेट्स, याला आयरिस हे एक डेटा सेट आहे, तो इंटरनली आपण अवेलेबल आहे. तो काही तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही किंवा इन्स्टॉल करायची गरज नाही किंवा सेव्ह करायची गरज नाही तुमच्या लोकल सिस्टम मध्ये. तो ऑलरेडी अवेलेबल आहे SNS या लायब्ररीमध्ये सीबॉनच्या. तो फक्त आपल्याला यूज करायचा. मग त्याच्यात जर बघितलं तर याच्यात काय आहे की ऍक्च्युली थोडेसे असे डेटा सेपल लेंथ, विड्थ, पेटल लेंथ आणि विड्थ आणि स्पेसिस. ऍक्च्युली माझ्या मते हे फ्लॉवरची स्पेसिस आहे ज्याची इन्फॉर्मेशन ही आहे. तर याला आपण काय करायचंय की आता फक्त पेअर प्लॉट म्हणून केलेलं आहे. पेअर प्लॉट म्हणजे काय की आपली जी ही जी आहे तर त्याच्यात आपल्याला हा आयरिस डेटा सेट प्रोव्हाइड करायचा आहे. आणि पेअर प्लॉट म्हणजे काय की आपला जो हे जे आहे त्याच्यात फक्त आपल्याला ऍज अ कॅटेगरी म्हणून, म्हणजे ह्यू म्हणून एक जी कंपोनंट आहे, तर त्या कंपोनंटला जर आपण बघितलं तर याच्यात जर बघितलं तर याच्यात प्लॉट पेअर वाईज रिलेशनशिप आहे ना डेटा सेट. पेअर वाईज रिलेशनशिप, पेअर वाईज म्हणजे काय की आपण त्याला काय प्रोव्हाइड केलंय, आपण त्याला प्रोव्हाइड केलंय हे स्पेसिस. स्पेसिस म्हणजे काय की हा जो कॉलम आहे त्या स्पेसिसच्या अगेन्स्ट यांच्याशी जेवढे व्हॅल्यूज आहेत, लेंथ, विड्थ वगैरे, त्यांची याच्याशी रिलेशनशिप, बरोबर. म्हणजे ही जी कॅटेगरी असेल याची ह्या व्हॅल्यू म्हणजे ह्या झाल्या एकमेकाशी डिपेंडंट. मग त्यांची ही व्हॅल्यू जी आहे त्या इथं आपण पेअर प्लॉट म्हणजे ऍज अ पेअर म्हणून आपण प्लॉट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्याच्यात आपल्याला एक एक्झाम्पल वगैरे असेल इथं काहीतरी, एक्झाम्पल नाही आहे त्यांचं, परंतु इथं जर बघा ह्यू ऑर्डर, पॅलेट, व्हेरिएबल्स, एक्स वॅर्स, वाय वॅर्स, या सर्व काही फंक्शन्स आहे जे आपल्याला यूज करता येतील जर आपल्याला पाहिजे असेल तर. परंतु जे काही बाय डिफॉल्ट आहे फक्त ह्यू दिलं, हे जे दिलेलं आहे इथे, त्याची स्पेसिस ही कॅटेगरी जरी दिली आणि तर ते प्लॉट करण्याचा करतं. म्हणजे त्याच्यानुसार आता बघा, आता हे कसं प्लॉट झालेलं आहे बघा. सेपल लेंथ, विड्थ, लेंथ, विड्थ, हे जे आहे पेटल, पेटल आणि हे जे 4 कॉलम आहे, पेटल, सेपलची लेंथ आणि विड्थ, पेटलची लेंथ आणि विड्थ, ह्या गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी आहेत. तर इथे आपल्याला हे प्लॉट करताना याची जी स्पेसिस आहे, स्पेसिस किती आहे तर 3 कॅटेगरीचे स्पेसिस आहे. सेटोसा, व्हरिस्कोल कलर आणि वर्जिनिका, या 3 आहेत. यांच्यानुसार त्याचं प्लॉटिंग ऑटोमॅटिक झालेलं आहे. म्हणजे सेपल लेंथ, आता बघा याचं कसं 3 कलर मध्ये झालेलं आहे. म्हणजे हे जे 3 कलर कोणते तर ह्या 3 कॅटेगरी. मग त्याच्यात सेपल लेंथची त्यांची व्हॅल्यू किती आहे अगेन्स्ट अ पेटल विड्थ. आता इथं बघा पेटल लेंथ, सेपल लेंथ, ह्या सर्व गोष्टी इथं झालेल्या आहेत. तर एक सिंपल असे चार्ट्स बनवलेले आहे. याच्यावरती आपल्याला काही इन्साइट वगैरे भेटू शकतात की कसं प्लॉट म्हणजे डेटा डिस्ट्रीब्युटेड वगैरे आहे. आता इथं बघा खूप हाय लेवलला गेलेलं आहे सेपल लेंथ, नंतर हे मीडियम आणि लो, असं जे दिसतंय त्या टाईपचं आपण म्हणू शकतो की हे प्लॉटिंग झालेलं आहे. तर ही एक गोष्ट आहे की जिथं आपल्याला काही चार्ट्स असतात ते ऍज अ पेअर म्हणजे जे आहे रिलेशनशिप असेल 2 कॉलम मध्ये, त्या रिलेशनशिप बेसिस वरती आपण असे हे चार्ट्स वेगवेगळे प्लॉट करू शकतो. आता याच्यात अजून काय कस्टमायझेशन करता येईल तर कस्टमायझेशन भरपूर करता येतात. त्यासाठी तुम्हाला जे काही एक्झाम्पल्स आहेत त्या फंक्शन्स आहेत त्या फंक्शनच्या प्रॉपर्टीज असेल त्या आपण रेफर करू शकतो आणि त्याच्यातून आपण काही कस्टमायझेशन करू शकतो. आता मला अजून एक थर्ड एक्झाम्पल घ्यायचं आहे जिथं की मला असं स्कॅटर प्लॉट मी प्लॉट केलाय. स्कॅटर प्लॉट मध्ये
तुम्हाला एक सिंपल म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत की तीनच कॅटेगरी, तीन कलरचे वेगवेगळे डॉट दिसत आहे बघा इथं. आणि इथं काय आहे, बिल लेंथ खाली एक्स ऍक्सिस वरती, बॉडी मसाज ही वाय ऍक्सिस वरती. तर ह्या गोष्टी इथं आपण प्लॉट करतोय. आणि इथं प्लॉट करताना आता त्यासाठी आपण काय केलेलं एवढं बघायचं. आता कोणताही सी बॉनचं जर घ्यायचं असलं तर इम्पोर्ट सी बॉन ॲज एस-एन-एस म्हणून आपल्याला कन्सिडर करावं लागतं. त्यानंतर मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ही जे लायब्ररी आहे ती आपल्याला कन्सिडर करायची आणि ॲज अ प्लॉट म्हणून आपण व्हेरिएबल घेतोय. तर त्याच्यानंतर एक पेंग्विनचा डेटा सेट आहे. पेंग्विन जे आहे बेसिकली हे अंटार्क्टिकामध्ये जास्तीत जास्त ते असतात. तिथे आपल्याला हे पेंग्विन जे आहे त्यांचा डेटा सेट हा इंटरनली अवेलेबल आहे. हा पण तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही. तुमच्याकडे काही सॅम्पल डेटा असेल, डेटा सेट असेल तो पण घेऊ शकतो आपण. परंतु इथे जो दिलेला आहे तो इंटरनली अवेलेबल आहे. तो फक्त आपण काय करतोय, रीड करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला प्लॉट करण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं काय केलंय, इथं प्रिंट केलंय म्हणजे पेंग्विन्स डॉट हेड. म्हणजे हेड आता तुम्हाला माहिती आहे हेड फंक्शन काय करतात, टॉप 5 रेकॉर्ड्स असतील तेवढे प्रिंट करण्याचा प्रयत्न करतात. आता इथं बघा हे टॉप 5 रेकॉर्ड्स आहे जे इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न करते. स्पेसिस, आयलँड, बिल लेंथ, बिल डेप्थ आणि फ्लिपर लेंथ वगैरे हे जे आहेत. तर एवढं झाल्यानंतर इथं बघा आणि त्याच्यात हे जे आहे दोन म्हणजे हे 4-5 कॉलम्स आहे आणि हे अजून 2 कॉलम्स पण आहे की ज्याच्यात हे अवेलेबल आहे हा डेटा. या डेटा याच्यामध्ये आपण काय करतोय, स्कॅटर प्लॉट हा हे फंक्शन यूज करतोय. एसएनएस डॉट स्कॅटर प्लॉट. एसएनएस डॉट स्कॅटर प्लॉट म्हणजे जो चार्ट आपल्याला डिस्प्ले करायचा आहे त्या चार्टचं नाव आपल्याला द्यावं लागेल स्कॅटर प्लॉट. एक्स इज इक्वल टू बिल लेंथ, वाय इज इक्वल टू बॉडी मास आणि ह्यू इक्वल टू स्पेसिस. आता हे मागच्या वेळेस आपण याच्यात दिलं होतं जो आपण याच्या अगोदर जो केला होता इथे. तर इथं काय दिलं, फक्त आपण एक डेटा सेट दिला आणि ह्यू स्पेसिस दिलं. परंतु इथं थोडंसं चेंज केलं आपण. एक्स ला आपण काय स्पेसिफाय करतोय, वाय ला आपण काय स्पेसिफाय करतोय ते आपण स्पेसिफिकली दिलं. आणि ह्यू काय दिलं, स्पेसिस. स्पेसिस म्हणजे ही जी आहे ती, हा जो कॉलम आहे तो, आणि डेटा जो आहे तो डेटा इज इक्वल टू पेंग्विन्स म्हणजे जो काय आहे तो हा याच्यात आपण घेतलेला जो रीड केलेला आहे तो. आणि मग त्याला काय करतो आपण, फक्त प्लॉट करण्याचं किंवा डिस्प्ले करण्याचं करतोय काम. जिथे प्लॉट डॉट शो असं आपण हे एक्झाम्पल्स घेतोय. आता हे सिंपल एक्झाम्पल्स आहे की जिथं आपल्याला बिल लेंथ आणि बिल बॉडी मास हे दोन कॉलम्स आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वरती डिस्प्ले करून त्याच्याशी रिलेटेड आपण स्कॅटर प्लॉट डिस्प्ले करतो. आता स्कॅटर प्लॉटचं काम असं असतं की आपल्याला आउटलायर वगैरे फाइंड आउट करायचे असतात. म्हणजे काय कधी कसं असतं ना की खूप सारा डेटा असतो आपला, मग त्यातले काही आउट ऑफ रेंज व्हॅल्यूज असतात. आता सपोज इथं आहे बघा, हे एकदम टॉपला गेलेलं आहे इथं आणि हे बाकीच्यांपेक्षा का वेगळे, किंवा काही डेटा आहे ते असे थोडेसे आउटसाइड, त्याला आउटलायर म्हणतात वगैरे. मग हे आउटलायर काय आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला हे स्कॅटर प्लॉट वगैरे आहे ना ते बिल्ड करावं लागतात. आणि त्याच्यातून आपण मग क्विकली आपल्याला समजू शकतो की कोणती व्हॅल्यू खूप जास्त आहे, कोणती व्हॅल्यू आउट ऑफ रेंज आहे, किंवा जे नॉर्मल ऍव्हरेज आहे त्यांच्या व्यतिरिक्त खूप आउटसाइड आहे. अशा ज्या व्हॅल्यू फाइंड आउट जर करायची वेळ आली तर आपण हे सर्व गोष्टी करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्कॅटर प्लॉट. आणि त्याच्यावरती आपल्याला मग अनालिसिस करणं सोपं जातं. तर का आउटलायर आहेत डेटामध्ये त्यानुसार. त्यानंतर आता आपल्याला दुसरा अजून एक एक्झाम्पल घ्यायचंय. आता इथं थोडंसं हा कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु मला दाखवायचा होता हा चार्ट म्हणून मी इथं थोडंसं एक्झाम्पल घेतोय की जिथं आपल्याला फील्ड मॅप केलेला आहे. फील्ड मॅप म्हणजे काय की आपण नॉर्मल फील्ड लाईन चार्ट आहे हा. नॉर्मल लाईन चार्ट मध्ये फक्त लाईन्स वगैरे असतात, परंतु आता हा फील्ड केलेला आहे. म्हणजे फील्ड म्हणजे काय केलं, याच्यात काही कलर वगैरे भरलेले. आता हा काय मंथ वाईज नंबर ऑफ पॅसेंजर्स, मंथ वाईज म्हणजे किती आहे. आणि मग फ्रॉम 1950 आय थिंक 1949 टू 1960 पर्यंत जेवढा काही डेटा आहे एअरलाईन पॅसेंजरचा तो आपण इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय मंथ वाईज. मग आता इथे बघा एक्स ऍक्सिस वर मंथ आहे, वाय ऍक्सिस वर नंबर ऑफ पॅसेंजर. आता हा चार्ट इथे डिस्प्ले झालेला आहे, समवॉट रिअल टाइम एक्झाम्पल आहे. परंतु मग याच्यात आपण काय काय करू शकतो, कसं करू शकतो.
तर सर्वात प्रथम आपल्याला हे जे आहे ते सिबॉन आणि मॅटप्लॉटलिब डॉट पाय प्लॉट हे तर घेणं गरजेचंच आहे. त्यानंतर लोड डेटा सेट जी आहे ती फ्लाईटची ती पण आहे. जिथे आपण SNS डॉट लोड डेटा सेट केला. फ्लाईटचा जो डेटा सेट आहे तो इंटरनली अवेलेबल आहे. हा पण तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज नाही. असे काही डेटा सेट्स अवेलेबल आहेत जे आपण यूज करू शकतो. आणि मग एक पिव्होट टेबल क्रिएट केलेला आहे की जिथं इंडेक्स दिलेली आहे मंथ वाईज, मंथ कॉलम दिले इयर आणि व्हॅल्यूज दिलेले आहे पॅसेंजर्स. मग त्याला आपण फ्लाइट्स अंडरस्कोर पिव्होट या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. आणि प्लॉट डॉट फिगर, फिगर साईज याची दिली 10x6ची, म्हणजे 10 ही झाली लेंथ आणि हाईट जी झाली ती 6. याची साईज आपण इथं प्लॉट हे केलेलं. आता हे प्लॉट कुठून घेतलेलं आहे तर आपण मॅट प्लॉट लिंब मधून घेतलेलं आहे हे जे आहे. तर त्याची आपण फिगरची साईज वगैरे स्पेसिफाय करू शकतो. आणि आता इथं आपल्याला लूपिंग थ्रू इच इयर टू क्रिएट इंडिव्हिज्युअल लाईन्स, म्हणजे प्रत्येक लूप करतोय. म्हणजे लूप म्हणजे काय करतोय की प्रत्येक वर्षापासून म्हणजे 1949 पासून 1960 पर्यंत प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्याच्यातून गो थ्रू करावं लागेल किंवा इटरेट करावं लागेल. त्यासाठी आपण फॉर इयर म्हणजे इयर मध्ये हे करा फ्लाइट डॉट पिव्होट कॉलम्स, जो पिव्होट कॉलम जो आहे त्याच्यातून इयर हे कॉलम घ्या आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचंय त्याची इंडेक्स घ्यायची, इयर घ्यायचंय आणि लेबल इयर ॲज अ प्लॉट करायचंय. आता इथं बघा हे जे आहे लेबल इयर साठी हे प्लॉट केलेलं आहे. आणि त्यानुसार मग इथे तुम्ही बघा प्लॉट डॉट PLT हे यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे हे जे आहे आपण प्लॉट डॉट फील्ड बिटवीन हे जे फंक्शन आहे हे काय करणार याच्यातलं जे ह्या लाईनच्या अंडर जेवढा कलर आहे तो आपल्याला फिलअप करण्याचं काम करतो. मग त्यासाठी आपण मिनिमम जी रेंज आहे ऍक्सिस इज इक्वल टू 1 आणि मॅक्झिमम ऍक्सिस इज इक्वल टू 1 जे काय व्हॅल्यू त्या डिस्प्ले करतोय. आणि जेवढं जेवढं आहे जिथं पूर्ण हा चार्ट आपला कव्हर झाला पाहिजे त्यासाठी आपण हे देतोय. अल्फा ही एक पॅरामीटर आहे जो आपल्याला स्पेसिफाय करावा लागतो. त्याची पर्टिक्युलर लाईन फील्डची विड्थ म्हणता येईल आपल्याला. तिथं ऍडिंग लेबल्स अँड टायटल्स म्हणजे लेबल आणि टायटल म्हणजे आपल्याला इथं जे द्यायचे इथं मंथ द्यायचं, इथं नंबर ऑफ पॅसेंजर्स द्यायचे. टायटल जे आहे ते मंथली टोटल पॅसेंजर्स जेवढे काय ते आपण इथं हे टायटल दिलेलं आहे आणि लिजेंड दिलेलं आहे टायटल इयर आणि हा प्लॉट डॉट शो केलेला आहे. आता याच्यात दोन कॉम्बिनेशन मध्ये आहे, दोन लक्षात घ्या. एक आहे आपलं सीबॉर्न आणि एक आहे मॅटप्लॉटलिब. सीबॉर्नने काय केलं एक डेटा सेट लोड केला. आता बघा SNS डॉट डेटा सेट लोड आणि त्यानंतर आपण फ्लाइट्स मग हे जे आहे डेटा सेट लोड केल्यानंतर त्याच्यात एक टेबल पिव्होट डेटा सेट क्रिएट करून घेतला आपण जिथं की आपल्याला मंथ आणि इयरचा आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज आहे ते पॅसेंजर्स आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करतो प्लॉट डॉट फिगर, फिगर साईज देतो आपण 10x6ची. आणि मग याच्यात आपण हे केल्यानंतर फ्लाइट्स अंडरस्कोर पिव्होट डॉट कॉलम्स वगैरे हे फॉर लूप वापरून आपण इटरेट केले. आणि हे इटरेट केल्यानंतर आपण या पद्धतीने हे प्लॉट करतोय जिथं आपण फक्त काय केलेलं आहे एक्स लेबल वाय लेबल मेन्शन करून त्याला शेवटी आपण इथे प्लॉट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे थोडंसं जे आहे सीबॉर्न आणि मॅटप्लॉटलिब वगैरे यूज करून आपण अशा पद्धतीचे पॉवरफुल चार्ट्स वगैरे बनवू शकतो. आता काही एक्झाम्पल्स आहे की जे तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकतात. आणि मग त्याच्यात जे एक्झाम्पल्स आहे की तुम्ही आता काय करू शकता इथे जे आहे ते आता इथे पण दिलेलं आहे बघा अशा पद्धतीचा चार्ट्स आहे. तुम्ही हे काय करू शकतात ना हा कोड कॉपी करा आणि तुमच्या ह्याच्यात रन करण्याचा प्रयत्न करा. तर हे पण तुम्हाला होऊ शकतं. आता बघा लोड डेटा सेट टिप्स ही जी काय टिप्स वगैरे आहे जे इंटरनली अवेलेबल आहे त्या डेटा सेट ते तुम्ही बघू शकतात. आता इथे जे आहे माझ्या मते याचे डेटा सेट्स आहेत. इथं थोडंसं एक्झाम्पल दिलेलं आहे. याचे जे आता बघा वेगवेगळे चार्ट्स वगैरे आहे. तुम्हाला एखादा सपोज चार्ट्स डेव्हलप करायचा असेल तर हा कसा केलेला आहे तर याच्यावरती जाऊन तुम्ही ह्या सर्व गोष्टी बघू शकता की हा चार्ट एक्झॅक्टली कसा डेव्हलप केलेला आहे.
मग याच्यात थोडंसं आपले डेटा सेट वगैरे चेंज झाले, त्यानुसार आपण कस्टमायझेशन करू शकतो. म्हणजे जर असं सांगितलं तुम्हाला काही आता इथं कसं आहे, एक डेटा सेट लोड केला इथं SNS डॉट लोड डेटा सेट हे फंक्शन वापरून. पण याच्याऐवजी आपण काय करू शकतो, आपण डायरेक्टली एखादी CSV फाईल असेल, एक्सेल फाईल असेल किंवा SQL मध्ये टेबल असेल, ते पण रेड करू शकतो आणि अशा पद्धतीने हे पुढचा जो कोड आहे तो यूज करून आपण सीबॉनचा लायब्ररीचा यूज करून आपण ते प्लॉट करू शकतो. तर अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला असे घेता येतात. त्याच्यात अजून काही APIs आहेत. APIs खूप महत्वाचे आहे की जिथे आपल्याला प्लॉट म्हणजे काय, डॉट्स, लाईन मार्क्स वगैरे हे जे आहे, बार चार्ट बघा, फिल मार्क्स हे जे आहे, हे थोडेसे जे आहे की आपण बघा काय काय करू शकतो आपण. डिस्ट्रीब्युशन प्लॉट कोणते, मग आता हिस्टोग्राम असतात, केडी प्लॉट वगैरे हे सर्व आहे. आता केडी प्लॉट म्हणजे काय जर माहित करायचं असेल तर याच्यावर जायचंय आणि याचं एक्झाम्पल बघायचं की काय काय कसं आहे. आता हे बघा, केडी प्लॉट फक्त डेटा इक्वल टू टिप्स आणि एक्स लेवल हे सिंपल एक लाईन चार्ट वगैरे असे बिल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे पद्धतीचे हे जे आहे चार्ट आहे ते कॅटेगरी प्लॉट आहे. मग कॅटेगरी प्लॉट मध्ये मग आता व्हॉल्यूम प्लॉट म्हणजे काय, व्हॉल्यूम प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता की आता याच्यात हे बघा अशा पद्धतीचा हा व्हॉल्यूमच्या आकाराचा हा डेट पण आपण इथे डिस्प्ले करू शकतो. तर अशा आहे भरपूर सारे आहेत बघा तुम्ही. म्हणजे इथं रिग्रेशन प्लॉट्स आहे, कॅटेगरिकल प्लॉट्स आहे, मॅट्रिक्स प्लॉट आहे, मल्टी प्लॉट ग्रिड्स आहे, पेअर ग्रिड, जॉईंट ग्रिड असे वेगवेगळे आहे. तर हे सर्व आपण यूज करू शकतो. याचे एक्झाम्पल फक्त इथे रेफर जरी केले तरी आपण बऱ्यापैकी चार्ट्स वगैरे डिस्प्ले. आपलं चेंज काय होतं तर फक्त आपला डेटा सेट चेंज होतो. डेटा सेट चेंज होतो. डेटा सेट चेंज झाला म्हणजे काय होतं की आपले जे काय कॉलमचे हेडर्स वगैरे आहे ते चेंज होत होतं. मग ते आपल्याला फक्त तेवढे चेंज करावं लागतात. म्हणजे जास्त काही फरक नाही पडत. लेट्स से की आता आपल्याला बार चार्ट क्रिएट करायचा आहे. बार चार्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला माहिती कॅटेगरी आणि व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे इकडे एक्स ऍक्सिस वर कॅटेगरी असते, इकडे व्हॅल्यूज असतात. तेवढं आपल्याला फक्त आपण डेटा सेट चेंज केला, डेटा मध्ये आपण अंडरस्टँड करून घेतलं की मला एक्स ऍक्सिस वर काय पाहिजे, वाय ऍक्सिस वर काय पाहिजे, याची क्लॅरिटी असली म्हणजे आपण कोणताही चार्ट याच्यावरती प्लॉट करू शकतो बघा. आणि याचा मग कोड इथं दिलेला आहे, ते कसं करायचं ते सर्व येतं. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला नेमका चार्ट कोणता आणि कसा डिस्प्ले करायचा आहे. त्यासाठी हे सर्व चार्ट्स आहेत. ही ऑफिशियल वेबसाईट आहे जिथं तुम्ही सर्व गोष्टी बघू शकतात आणि याच्यात आपण कसे कस्टमायझेशन वगैरे करू शकतो किंवा कसे चार्ट्स वगैरे डेव्हलप करू शकतो ते बघू शकतो. तर आता याचं व्हर्जन माझ्या मते 0.13 चालू आहे आता सध्या वाटतं. की जिथं आता बघा व्हर्जन 2 म्हणजे व्हर्जन 2.2 मधून चालू झालं होतं तर 0.13 पर्यंत आतापर्यंत आलेलं आहे. हे ओपन सोर्स गोष्टी आहे सर्व. म्हणजे काय असं काय इथं चार्जेस वगैरे नसतात, फ्री असतात. परंतु जेवढं तुम्ही जास्त शिकशाल याच्यातून तेवढं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि त्यासाठी तुम्हाला वाटत असेल की डेटा सायंटिस्ट लोक जे असतात ते खूप कॉम्प्लिकेटेड प्रोग्रामिंग वगैरे असतात. ज्यांना थोडं प्रोग्रामिंग मध्ये असं वाटतं की नाही करायचं जास्त, तर त्यांनी डेटा अनालिस्टच्या रिलेटेडच लायब्ररी ज्या आहे त्या बघाव्यात आणि इनिशियल लेवल ती बघावं. म्हणजे याच्यात काही नाही असं खूप सारे तुम्हाला गोष्टी आल्याच पाहिजे. आणि जसं जसं काम येतं, जर सपोज तुम्हाला भेटलं पायथॉन मध्ये काम, तर त्याच्यात तुम्हाला भरपूर शिकायला भेटेल. म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीच जमणार नाही. तर जी काही गोष्ट आहे की आतापर्यंत आपण जेवढं शिकवलंय तेवढं त्या हिशोबाने आपण हे सर्व गोष्टी करू शकतो. आता आपण उद्या जे आहे ते सीबॉर्न लायब्ररी झालेली आहे आपली. आज उद्या आपण एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस ही कन्सेप्ट बघणार आहोत. EDA म्हणतात त्याला. एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस मध्ये आपण सीबॉर्न, पांडास, मॅटप्लॉटलिब असे वेगवेगळ्या लायब्ररीचा आपल्याला यूज करावा लागतो. NumPyचा पण यूज करावा लागतो आणि त्यानुसार आपण मग त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आणि ते झाल्यानंतर जेवढ्या काही गोष्टी आहे की आपल्याला नेमकं करायचं काय चार्ट मध्ये वगैरे, त्यासाठी आपल्याला डेटा सेट समजून घेणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशन मध्ये एवढंच आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता.